विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या या वर्ग 12वी विषय अर्थशास्त्राच्या तासिकेमध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या घटकांवर आपल्याला विस्तृत चर्चा करावयाची आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण पहिला मुद्दा जो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्येमध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये आपण याच्या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं व्याप्तीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आपल्या शास्त्रांतर्गत करतो, सामूहिक घटकांचा नाही. संपूर्ण जंगलाचा अभ्यास न करता त्या जंगलामध्ये असलेल्या विविध जातीच्या झाडांपैकी एखाद्या विशिष्ट जातींच्या झाडाची अभ्यास करण्याकरता निवड करण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्रांतर्गत केले जाते. बाजारपेठेतील संपूर्ण ग्राहक व संपूर्ण विक्रेत्यांचा अभ्यास न करता त्या संपूर्ण ग्राहकांपैकी एखाद्या विशिष्ट ग्राहकाची अभ्यास करण्याकरता निवड करणे व त्या वेगवेगळ्या ग्राहकांचं निवड केल्यानंतर त्याचं विश्लेषण मांडण्याचं कार्य व्यक्तिशः वैयक्तिकरित्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. हा सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग, विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग, आता अर्थव्यवस्थेत असंख्य उद्योग कार्यरत असतात. एखादा टायर निर्माण करणारी कंपनी असेल, कापड निर्माण करणारी कंपनी असेल, खाद्यपदार्थ निर्माण करणारी कंपनी असेल, एखादा ऑइल तयार करणारी कंपनी असेल, पेट्रोल डिझेल तयार करणारी कंपनी असेल, अशा टेलिव्हिजन तयार करणारी कंपनी असेल, मोबाईलचं प्रोडक्शन तयार करणारी कंपनी असेल, अशा विविध प्रकारच्या उत्पादन कार्य करणाऱ्या कंपन्या बाजारपेठेत उद्योगसंस्था कार्यरत असतात. तर या असंख्य उद्योगसंस्थेपैकी विशिष्ट उद्योगसंस्था अभ्यास करण्याकरता निवड करते सूक्ष्म अर्थशास्त्र. कुटुंब, असंख्य कुटुंब कार्यरत आहे बाजारपेठेमध्ये. आता देशाची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा अधिक आहे. तर त्या 130 कोटी लोकसंख्येचा अभ्यास न करता सूक्ष्म अर्थशास्त्र त्या 130 कोटी लोकसंख्येपैकी एखाद्या विशिष्ट कुटुंबाची अभ्यास करण्याकरता काय करते, सेपरेशन, त्याला विशिष्टरित्या त्याची निवड करते. वैयक्तिक किमती, आता बाजारात वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रीस उपलब्ध असतात, तर स्वाभाविक त्याच्या किमतीसुद्धा वेगवेगळ्या असतील. तर ज्या अर्थी एखाद्या विशिष्ट वस्तूची अभ्यास करण्याकरता निवड सूक्ष्म अर्थशास्त्र करत आहे, तर स्वाभाविक आहे वैयक्तिक किंमतसुद्धा त्या वस्तूची अभ्यास करण्याकरता निवड करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करेल. अशा प्रकारे लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचं, त्यांच्या हालचालीचं, त्यांच्या गुणधर्माचं व त्यांच्या स्वभावाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा पहिला वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य काय आहे की संपूर्ण बाजारात कार्यरत उत्पादकांचा अभ्यास न करता विशिष्ट उत्पादकाची निवड करणे, बाजारात असंख्य कुटुंब कार्यरत असताना विशिष्ट कुटुंबाची अभ्यास करण्याकरता निवड करणे, असंख्य उद्योग कार्यरत असताना विशिष्ट उद्योगाची अभ्यास करण्याकरता निवड करणे व लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचं, स्वभावाचं व त्यांच्या एकंदरीत गुणधर्माचं अभ्यास करण्याचं कार्य सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत या ठिकाणी केला जातो. म्हणून पहिला जो मुद्दा आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास, त्यामध्ये विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट संस्था, एखादी विशिष्ट वस्तूची किंमत, लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचं, त्यांच्या गुणधर्माचं, त्यांच्या स्वभावाचं हालचाल व अभ्यास इत्यादी. दुसरा मुद्दा किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, किंमत सिद्धांत. पहिलं काय होतं, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरं काय आहे, किंमत सिद्धांत. आता लक्ष द्या, सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी
तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रास किंमत सिद्धांत असे म्हणतात. लक्ष द्या, एकदम सिंपल आणि सोपं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत या वैशिष्ट्यांतर्गत पाहिल्या जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य किंमत सिद्धांत आहे. हे का म्हटलेलं आहे? कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवा, सेवा म्हणजे समजा आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे, तर आपण एस टीच्या द्वारे बस प्रवास केला, तर त्या बसची तिकीट समजा 250 रुपये आपण यवतमाळ टू नागपूरला दिली, तर जे 250 रुपयाची किंमत आपण मोजून दिलेली आहे ती का बस विकत घेतली म्हणून नाही दिलेली आहे, तर आपण काय केलेलं आहे? परिवहन सेवेचा आपण उपभोग घेतलेला आहे. तर त्या परिवहन सेवेच्या अगेन्स्टमध्ये, त्याच्या ॲव्हेजमध्ये आपण 250 रुपये त्यांना दिले. आपल्याला सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, हे दाखवण्यासाठी आपण दवाखान्यात गेलो डॉक्टरकडे, तर डॉक्टरने आपल्याकडून जे शुल्क घेतलं तपासणीचं समजा 200 रुपये, तर ते 200 रुपये काय घेतलेलं आहे? वैद्यकीय सेवा, म्हणजे त्या सेवेचा मोबदला आपण पैशाच्या किमतीमध्ये त्याला दिलेला आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती व उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती होत असतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा किंमत सिद्धांतांतर्गत वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंध येतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात. उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे भूमीला खंड किती द्यायचं, श्रमिकाला वेतन किती द्यायचं, भांडवलदाराला व्याज किती प्रदान करायचं, संयोजकाला नफा म्हणून किती मात्र द्यायच्या, या सर्व गोष्टी ठरवण्याचं कार्य किंमत सिद्धांताअंतर्गत वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती अथवा उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांताअंतर्गत सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. म्हणून ह्यास किंमत सिद्धांत म्हणून वैशिष्ट्य आपण ओळखतो. तिसरा मुद्दा, आंशिक समतोल. आता आंशिक समतोल म्हणजे आंशिक म्हणजे अंशतः, किंचित, थोडंसं, लिटिल बिट ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी समान मात्रेत समतोल मात्रेत येतात त्याला आपण समतोलाची स्थिती म्हणतो. तर दोन घटकांमधील संतुलन, बॅलेन्स, म्हणजे समतोल, समान तुलना. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण. आता आंशिक समतोलामध्ये एक ग्राहक किंवा एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. लक्ष द्या, आता या ठिकाणी आपल्याला आंशिक समतोल समजून घ्यायचा आहे. पहिले समतोल समजून घेतलं. समतोल म्हणजे काय? दोन घटकांमधील आपसी समतोल, आपसी संतुलन म्हणजे समतोल. दोन घटकांमधील एकदम चांगलं कमिटमेंट, चांगलं त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन, त्या दोघांचंही चांगलं समजवता, समान मात्रेत होणे म्हणजे समतोल किंवा संतुलन. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय? आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक म्हणजे सूक्ष्मलक्षी म्हटल्यास स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हटलं असतं तर आंशिक समतोल नाही म्हटलं असतं आपण, समग्र विश्लेषण समतोल म्हटलं असतं. समग्र म्हणजे संपूर्ण, आंशिक म्हणजे संपूर्णमधील काही भाग वेगळा करणे अभ्यास करण्याकरिता,
म्हणजे त्याच्यातला एक अंश बाजूला काढणे आणि त्या दोन वेगवेगळ्या केलेल्या अंशाला समतोल आणि समान मात्रेमध्ये तुलना करणे. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हटलेलं आहे. समग्रलक्षी म्हटलेलं आहे का? नाही. तर सूक्ष्मलक्षी म्हणजे सूक्ष्म, छोटं. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये आंशिक समतोलाचे विश्लेषणाचा अभ्यास केला जातो. आता हे आंशिक समतोल म्हणजे काय? असंख्य उपभोक्त्यांपैकी किंवा असंख्य ग्राहकांपैकी एक ग्राहक, असंख्य उत्पादन संस्थेपैकी एक उत्पादन संस्था, असंख्य उद्योगांपैकी एक विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण आंशिक समतोल अंतर्गत केले जाते. आता आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून काय केले जाते? बाजूला केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीमध्ये काय केले जाते? वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला केले जाते व त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. लक्षात येतोय तुम्हाला? म्हणजे आंशिक समतोलामध्ये दोन घटकांमधील संतुलन व समतोल साध्य केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणमध्ये आंशिक समतोलाच्या विश्लेषणाची चर्चा केली जाते. आंशिक समतोलामध्ये असंख्य ग्राहकांपैकी एक ग्राहक, असंख्य उत्पादन संस्थेपैकी एक उत्पादन संस्था, विशिष्ट असंख्य उद्योगांपैकी विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण आंशिक समतोलामध्ये केले जाते. आता हे आंशिक समतोल विश्लेषण पद्धत कशी असते? यामध्ये इतर घटकांपैकी आंशिक समतोल अंतर्गत वैयक्तिक घटकाला बाजूला केले जाते. कशासाठी? त्याचा अभ्यास करण्याकरिता व त्याचा समतोल स्वतंत्ररित्या तपासला जातो, अभ्यास केला जातो. यास आंशिक समतोल पद्धत असे म्हणतात. हा तिसरं वैशिष्ट्य आहे. कोणता? आंशिक समतोल. कशाचं? सूक्ष्म अर्थशास्त्राचं. चौथा गृहीतक, चौथा मुद्दा कशाचं? सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याचं. काय आहे? विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विशिष्ट गृहीतकांवर आधारित. लक्ष द्या. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. कोणत्या गृहीतकाचं? इतर परिस्थिती कायम. याला जास्त अंडरलाईन करतो आहे मी, हे फार महत्त्वाचं. इतर परिस्थिती कायम म्हणजे हा जो सिद्धांत मांडला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राचा, इतर परिस्थिती कायममध्ये ग्राहकांची संख्या न कमी होणारी आहे बाजारात, न जास्त होणारी असं समजल्या जाते. उत्पादकांची संख्या न कमी होणारी आहे, न जास्त होणारी असं समजलं जाते. वस्तूची किंमत न बदलणारी आहे, न जास्त होणारी आहे, न कमी होणारी असं समजलं जाते. म्हणजे इतर परिस्थिती जी आहे ती कशी आहे? ती कायम आहे, त्यामध्ये कुठलाही बदल नाही. या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. त्यामध्ये पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेप म्हणजे सरकारचाही कुठलाही हस्तक्षेप नाही इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन, स्पष्टीकरण सोपे व सहज होते. लक्ष द्या. विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. काय? सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य. पहिलं गृहीतक म्हणजे पहिलं महत्त्वाचा मुद्दा या विशिष्ट गृहीतकांवर आधारित या वैशिष्ट्यांतर्गत काय आहे? इतर परिस्थिती कायम. म्हणजे बाजारात कोणीही बेरोजगार नाही, बाजारामध्ये शुद्ध भांडवलशाही आहे, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. बाजारात अपूर्ण स्पर्धा नाही, किंबहुना पूर्ण स्पर्धा कार्यरत आहे व सरकारचं कुठलाही हस्तक्षेप नाही. ग्राहकाला आणि उत्पादकाला आपल्या मर्जीने कधीही बाजारात
शिरकाव करता येते, म्हणजे प्रवेश करता येते आणि कधीही बाजारातून बाहेर पडता येते. सरकारचं कोणावरही बंधन नाही, कोणावरही कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप नाही. अशा पद्धतीचं कायम इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकावर म्हणजेच पूर्ण रोजगाराची परिस्थिती सूक्ष्म अर्थशास्त्राला मान्य आहे. शुद्ध भांडवलशाहीची स्थिती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याला मान्य आहे. सरकारचं कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप नाही, म्हणजे सरकारचं पूर्णतः स्वातंत्र्य निर्णय घेण्याचं ग्राहकांना आणि उत्पादकांना बहाल केलेलं आहे. या मुख्य मुद्द्यांवर, या विशिष्ट गृहीतकांवर सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य अवलंबून आहे. या महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या आधारावरच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या सिद्धांताचं, या गृहीतकाचं विवेचन, विश्लेषण करणं सोपं जाते. हा चौथं वैशिष्ट्य. पाचवं, विभाजन पद्धत. विभाजन म्हणजे एका पार्टमधून दुसरा पार्ट वेगळं करणे, विलगीकरण करणे, म्हणजे एका पार्टला सबडिव्हिजन करणे, म्हणजे एका पोळीचे दोन भाग करणे, दोन भागात विभाजित करणे, त्याला आपण विभाजन पद्धत म्हणतो, विभाजन म्हणतो. लक्ष द्या. पाचवं वैशिष्ट्य, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते. लक्ष द्यायचं या ठिकाणी. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक विभाजित केलेल्या घटकाचा स्वतंत्ररित्या तपशीलवार, म्हणजे सविस्तर, सखोल त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र म्हणजे संपूर्ण मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. लक्ष द्या. विभाजन पद्धत अंतर्गत हा जो पाचवा वैशिष्ट्य सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे, विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये साधारणतः अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकामध्ये काय केले जाते, पार्ट तयार केले जाते, त्याचे वेगवेगळे भाग तयार केले जाते. जसं 100 कुटुंब बाजारात कार्यरत आहे, तर त्या 100पैकी 99 कुटुंबांना वेगळं केलं जाते आणि ज्या विशिष्ट कुटुंबाची आपण अभ्यास करण्याकरता निवड केलेली आहे त्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला जाते. मग टप्प्याटप्प्याने पहिल्यापासून तर 100व्या कुटुंबापर्यंत क्रमशः श्रृंखलाबद्ध क्रमवारीने अभ्यास करून प्रत्येक कुटुंबाचं वैयक्तिक विश्लेषण मांडून त्याचं विश्लेषण, अभिप्राय मांडल्या जाते. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये काय केले जाते, विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचं, विभाजित केलेल्या प्रत्येक घटकाचं स्वतंत्ररित्या अभ्यास केला जाते व ते अभ्यास केल्यानंतर त्याचा तपशीलवार पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू घेऊन त्याच्यावर पुन्हा मत मांडल्या जाते, त्याचा पुन्हा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता त्या अर्थव्यवस्थेतील विशिष्ट कुटुंबाची क्रमाक्रमाने वेगवेगळ्या एका कुटुंबाला दुसऱ्या कुटुंबाशी तोडून त्याचं व्यक्तिशः त्या कुटुंबाचा संपूर्ण अभ्यास करणे, की त्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न किती, उत्पन्नापैकी ते आपल्या उपभोगावर खर्च किती करतात, खर्च वजा जाता बचत किती करतात, बचत केल्यानंतर त्या कोणत्या व्यवसायामध्ये, कोणत्या उत्पादनावर किंवा कोणत्या गोष्टीवर भांडवल म्हणून गुंतवणूक करतात, अशा संपूर्ण विश्लेषण त्या वैयक्तिक विभाजित केलेल्या कुटुंबाचं या विभाजन पद्धत अंतर्गत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास नाही केला जात. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील जेवढेही कमावते कुटुंब आहे, कमावते व्यक्ती आहे, ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सक्रिय
रक्कम कमावून सहभाग नोंदवलेला आहे अशा संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नापैकी एका विशिष्ट कुटुंबाचं उत्पन्न वेगळं करणे व त्याचा अभ्यास करणे. समग्र म्हणजे संपूर्ण मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. संपूर्ण मागणी म्हणजे देशातील स्थूल लोकसंख्येने म्हणजे संपूर्ण लोकसंख्येने केलेल्या मागणीचा अभ्यास न करता त्या संपूर्ण मागणीपैकी एका विशिष्ट कुटुंबाची एका विशिष्ट व्यक्तीच्या मागणीला बाजूला करणे व त्यांनी कोणत्या वस्तू किती रुपयामध्ये किती संख्येमध्ये मागणी केलेली आहे त्याचा संपूर्ण अभ्यास या विभाजन पद्धत अंतर्गत करणे. हे 5वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. सहावं, सीमांत तत्वाचा वापर. लक्ष द्या. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. सीमांत संकल्पना ही काय आहे? सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. म्हणजे कोणत्याही घटकाचं सूक्ष्म जर आर्थिक विश्लेषण आपल्याला करायचं असेल तर सीमांत संकल्पना ही फार महत्त्वाची आहे. कोणत्याही गोष्टीचं सूक्ष्म आर्थिक विश्लेषण समजून घेण्यासाठी काय आवश्यक आहे? सीमांत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. सीमांत परिमाण म्हणजे मात्रा, म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात म्हणजे एकूण मात्रेत होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. लक्ष द्या. सीमांत म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे. भूक लागली असताना तो सुरुवातीची जे पोळी खाईल त्या पोळी खाण्याची त्याची जी रफ्तार किंवा स्पीड आहे ती फार जास्त असेल. कारण सुरुवातीला त्याला भूक फार जोरात लागलेली आहे, त्याची गरज फार तीव्र आहे. दुसऱ्या पोळीच्या वेळेस पहिल्या पोळीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या पोळीचं ग्रहण करण्याची पद्धत जी आहे त्याची थोडीशी स्लो होईल, थोडी मंद होईल. तिसऱ्या पोळीमध्ये समजा त्याची भूक 3च पोळीची आहे तर तिसऱ्या पोळीमध्ये तो हळूहळू खाईल आणि तिसऱ्या पोळीचं शेवटचा जो घास आहे तो ग्रहण करताना तो थांबून जाईल. कारण त्याची जी भूक आहे ती 3च पोळीची आहे. त्याला तिसऱ्या पोळीपर्यंत समाधान ग्रहण करताना मिळत आहे. समजा एखाद्याने आग्रह केलं, चौथी पोळी त्याला टाकली की बाबा रे हे तुला घ्यावं लागते, आग्रह आहे. समजा चौथी पोळी त्याने ग्रहण केली तर तो मजबुरीने जबरदस्तीने त्या पोळीचं तो ग्रहण करणार आहे. तर पहिल्या पोळीपासून त्याला जी समाधानाची मात्रा प्राप्त झाली तेवढीच समाधानाची मात्रा चौथ्या पोळीपासून त्याला मिळणार नाही. कारण सुरुवातीला गरजेची तीव्रता त्याची जास्त होती आणि गरजेची तीव्रता त्याची सुरुवातीला जास्त होती म्हणून त्या पहिल्या पोळीपासून त्याला प्राप्त होणारी उपयोगिता, सीमांत उपयोगिता ही जास्त होती. चौथ्या पोळीपासून तिसऱ्या पोळीपर्यंतच त्याचं समाधान झालेलं आहे. त्याची भूक 3च पोळीची होती. चौथी पोळी त्याला जबरदस्तीने देण्यात आलेली आहे. तर कसं बसं करून एक मान ठेवण्याच्या हेतूने त्यांनी चौथी पोळी ग्रहण केली आणि त्यापासून त्याला पहिल्या पोळीच्या तुलनेमध्ये प्राप्त होणारी समाधानाची मात्रा ही काल्पनिकदृष्ट्या फार कमी राहील. आणि समजा 5व्या पोळीसाठी पुन्हा त्याला आग्रह केला गेलं तर त्यांनी जे चौथ्या पोळीपर्यंत जे अन्न ग्रहण केलेलं आहे त्या समाधानाच्या मात्रा कुठेतरी शून्याप्रत येईल. त्याला असं वाटेल मी फालतूशी जेवून राहिलेलो आहोत. त्याचा जेवण घेण्याचा आनंद जो आहे पूर्वीचा किंवा सुरुवातीचा तो कुठेतरी हिरावल्या जाईल. म्हणून प्रत्येक मात्रेमध्ये आपण जी उपभोगाच्या मात्रेत वाढ करतो त्या वाढ केलेल्या उपभोगाच्या मात्रेपासून प्राप्त होणारी जी उपयोगिता असते ती क्रमाक्रमाने घटत जाते. कालांतराने ती शून्यावर येते आणि त्याही नंतरच्या काळात ती ऋण स्वरूपात प्राप्त होते. उदाहरणार्थ त्या व्यक्तीने ज्याला भूक लागली होती त्याने त्याची 3 पोळी ग्रहण करण्याची क्षमता आहे. समजा पहिल्या पोळीपासून त्याला समाधानाच्या 10 मात्रा प्राप्त झाल्या.
दुसऱ्यापासून समजा त्याला 6 मात्रा प्राप्त झाल्या आणि तिसऱ्या पोळीपासून समजा त्याला 3 मात्रा प्राप्त झाल्या, म्हणजे 6 पहिल्या मात्रेपासून, दुसऱ्या मात्रेपासून 4, 6 आणि 4 10, तिसऱ्या मात्रेपासून त्याला 3, 10 आणि 3 13, म्हणजे एकंदरीत 3 पोळीचं त्यांनी उपभोग घेतलं तर त्याला एकूण 13 समाधानाच्या उपयोगितेच्या मात्रा प्राप्त झाल्या. चौथी पोळी त्याला जबरदस्तीने देण्यात आली, कसं बसं त्यांनी ते ग्रहण केलं. समजा चौथ्या पोळीपासून त्याला एकच मात्रा प्राप्त झाली, तर या ठिकाणी एकनी जे वाढवण्यात आलेली जी संख्या आहे पोळीची, तर ती झाली सीमांत. सीमांत म्हणजे त्याची सीमा 3 पोळी ग्रहण करण्याची होती. 3 पोळी ग्रहण करेपर्यंत त्याला 13 मात्रा प्राप्त झाल्या. 3 पोळीपर्यंतची सीमांत उपयोगिता किती होती? 3, कारण शेवटच्या मात्रेपासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेस सीमांत उपयोगिता असे म्हणतात. तर तिसऱ्या पोळीमध्ये सीमांत म्हणजे तिसरा मात्रा कोणती झाली? तिसरी पोळी झाली. तिसऱ्या पोळीपासून त्याला 3 मात्रा प्राप्त होत्या. चौथ्या पोळीपासून एकच मात्रा प्राप्त झाली. 4 पोळीपैकी सीमांत मात्रा कोणती झाली? चौथी. चौथ्या पोळीपासून किती उपयोगिता होती? त्याला एकच होती. म्हणजे 4 पोळीचं जर आपण एकंदरीत समाधानाच्या मात्रेची बेरीज केली तर 14 होते आहे आणि सीमांत 1 होत आहे. समजा जबरदस्तीनं 5वी पोळीसुद्धा त्याला खाऊ घातली तर 0, त्याला समाधानच प्राप्त होत नाही आहे. सीमांत 5व्या पोळीचं काय आहे? 0. 6व्या मात्रेला पुन्हा त्याला 6वी पोळी दिली तर त्याला ऋण स्वरूपात, म्हणजे जे पहिले आनंदाच्या मात्रा प्राप्त होत होत्या त्यातून, त्या आनंदातून त्याच्या मात्रा आता काय होणार आहे? ऋण होणार आहे, घटणार आहे. तर अशा प्रकारे सीमांत तत्वाचा वापर करून सुद्धा उत्पादक व उपभोक्त्याच्या आर्थिक निर्णय घेण्याकरिता सूक्ष्म अर्थशास्त्र ग्राहकांना व उत्पादकांना मार्गदर्शन करत असते. म्हणजे कोणतीही गरज पूर्ण करण्याकरिता किती मात्रा आपण उपभोग घेतल्या पाहिजे, उत्पादकांनासुद्धा उत्पादनाच्या मात्रा किती आपण उत्पादित केल्या पाहिजे, किती मात्रा आपण विक्रीस बाजारात नेल्या पाहिजे, सीमांत तत्वाचा वापर करून ग्राहकांना सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शन करत असते. हे 6वं जे वैशिष्ट्य होतं सीमांत तत्वाचा वापर, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विश्लेषित केलेलं आहे. पुढे बाजार रचनेचे विश्लेषण. लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. लक्ष द्या. 7वं जे वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत बाजार रचनेच्या विश्लेषणाला सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेलं आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र कोणकोणत्या बाजाराचे समर्थन करते, विश्लेषण करते? तर पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते वस्तूची एकच किंमत ठेवून वेगवेगळ्या वस्तू विक्रीस उपलब्ध ठेवतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा, या ठिकाणी असंख्य ग्राहक असतात व असंख्य विक्रेते असतात. स्पर्धायुक्त बाजारपेठ या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक कार्यरत असतात. या ठिकाणी पहिलं जे पूर्ण स्पर्धा होतं आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा होती, या दोन्ही बाजारपेठा ग्राहकाच्या आणि विक्रेत्याच्या दोघांच्याही समन्वयातून ह्या दोन्ही बाजारपेठा चालणाऱ्या होत्या. कोणकोणत्या? पूर्ण स्पर्धा बाजार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. या दोन्ही बाजारात ग्राहकांचं आणि विक्रेत्यांचं दोघांचंही मत महत्त्वाचं होतं. दोघांचाही समन्वय झाल्याशिवाय बाजारपेठ पुढं वळत नव्हती. परंतु मक्तेदारी बाजारपेठेत विक्रेता एकच आहे आणि ग्राहक हे असंख्य आहेत. आता विक्रेता एकच असल्यामुळे या असंख्य ग्राहकांना पर्याय नाही, ऑप्शन नाही. यांनी 1 रुपयाची वस्तू 100 रुपयाला जरी विकली तर नाईलाजाने ग्राहकांना या विक्रेत्याकडून घ्यावी लागते, कारण दुसरा पर्याय नाही आहे. त्याची मक्तेदारी आहे, त्याची मोनोपल्ली आहे. त्यानंतर अल्पाधिकार.
अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये ही फार थोड्या काळासाठी असलेली बाजारपेठ असते. उदाहरणार्थ भाजीपाल्याची विक्री असेल, दूध आहे, दूधजन्य पदार्थ आहे जे लवकरात लवकर खराब होऊन जातात, दीर्घ कालावधीपर्यंत टिकून राहत नाही, ज्या कमी टिकाऊ वस्तू आहेत. तर अशा प्रकारे बाजार रचनेचे विश्लेषण करण्याचं कामसुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत केल्या जाते. ते बाजारपेठ कोणकोणत्या प्रकारची? पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार आणि विविध बाजार रचनांचे विश्लेषण या बाजार रचनेचे विश्लेषण अंतर्गत, या वैशिष्ट्यांतर्गत प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र करते. त्यानंतर आहे मर्यादित व्याप्ती. हा पुढचा वैशिष्ट्य आपल्याला इथे अभ्यासायचा आहे, 8व्या नंबरचा. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजीमंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. एक या मुद्द्यावर फार फोकस करायचा आहे. फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्यापकता फार मोठी नाही आहे, फार छोटी आहे, फारच मर्यादित आहे, फारच संकुचित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदीशी संबंधित नाही, व्यवहार तोलाशी संबंधित नाही, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित नाही, दारिद्र्य, रोजगार, बेरोजगार, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या घट, आर्थिक वृद्धी, आर्थिक घट यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या आर्थिक समस्याशी संबंधित नाही. ती फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. वैयक्तिक घटक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील, सकल उत्पादनातील, सकल उत्पन्नातील विशिष्ट कुटुंबाची अभ्यास करण्याकरता निवड करून फक्त त्याच्यापुरताच मर्यादित व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची आहे. न त्याला तेजीमंदीशी घेणं देणं आहे, न व्यवहार तोलाशी घेणं देणं आहे, न राष्ट्रीय उत्पन्नाशी घेणं देणं आहे, न दारिद्र्य, न बेरोजगारी, न लोकसंख्या वाढ, न लोकसंख्या घट, न आर्थिक वृद्धी, न आर्थिक घट यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या आर्थिक समस्यांशी, आर्थिक प्रश्नांशी दूर दूर संबंध सूक्ष्म अर्थशास्त्राचा नाही. तो संबंध फक्त आणि फक्त वैयक्तिक घटकापुरता मर्यादित आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या तासिकेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या विषयावर आपल्याला आगामी याच्यात चर्चा करावयाची आहे.